तर जय श्रीराम मित्रांनो, काय म्हणता? मी तुमचा मित्र संकेत. गोष्ट अशी आहे की आज सकाळी पेपर वाचला आणि पेपरची पहिलीच हेडलाईन आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आता तो कोणता मुद्दा मांडला? तुम्ही पेपर वाचत जर असाल किंवा आता सोशल मीडियावर त्यावाल्या गोष्टी तर पटपट व्हायरल होऊन जाते, सांगायची गरज नाही. तो मुद्दा आहे स्पेशली जे कोचिंग क्लासेस चालतात, ज्याला आपण ट्युशन म्हणतो किंवा अभ्यासिका म्हणतो किंवा अजून काही जे काही आहे एक्स वाय झेड कोचिंग क्लासेस किंवा ट्युशन क्लास तुम्हाला तर माहीतच आहे. या ज्या गोष्टी चालू आहे, या गोष्टीवर एक विधेयक मांडला, की बेबनशाही करून पाहिजे तेवढी फी किंवा पाहिजे तेवढे पैसे हे कोचिंग क्लासेसवाले घेऊन राहिले. कोचिंग क्लासेस तर आता असं समजा का कॉन्व्हेंटपासून म्हणजे पहिला क्लास तर सोडा, KG1 पासून कोचिंग क्लास चालू झाले. आजकालच्या प्रत्येकच आईवडिलांना वाटते, की पोरगं ट्युशनमध्ये गेलं म्हणजे पोरगं हुशार होते आणि होते पण मी असं नाही म्हणत का होत नाही. पण त्या गोष्टीच्या मागचा जर विचार जर केला, तर पोराच्या कॉलेजची फी किंवा शाळेची फी जर समजा जर एक पकडा मिनिमम की ₹10,000 जर असेल, तर त्याच्या कोचिंग क्लासची फी आहे ना ₹1,00,000 चालली किंवा त्यापेक्षा जास्त. गावाखेड्यामध्ये याचं प्रमाण तुम्हाला कमी दिसेल कोचिंग क्लास किंवा त्याची फी. पण शहराकडे जर समजा एखाद्या घरच्याला जर वाटलं, एखादी साधारण घरचे जर असले, तर त्यांना असं वाटतं की गावामध्ये पोरगं शिकवण्यापेक्षा शहरामध्ये शिकवायचं. शहरामध्ये शिकवलं तर फक्त नॉमिनल त्या कोणत्याही कॉलेजमध्ये फक्त किंवा शाळेमध्ये ॲडमिशन होते. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. कॉलेजमध्ये आज जसं आता 11वी-12वीचा विचार जर केला, तर आता आमच्या पण गावातले किंवा आपल्याही गावातला जर विचार जर केला आपण, तर 11वी-12वीचे पोरं गावामध्ये न शिकता बाहेर जाऊन राहिले. बाहेर शिकायला चालले, तर त्यात काय होऊन राहिलं ते फक्त नॉमिनल कोणत्यातरी एखाद्या डमी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन झाले. त्या कॉलेजमध्ये डायरेक्ट पेपरला जायचं, बाकी काही नाही करायचं. राहिली गोष्ट मग अभ्यास कसा करायचा, तर त्यासाठी लावते क्लास. 11वी-12वीचे दोन्ही याचे क्लास, त्याच्यात नीट, जेई, CET ज्या XYZ ज्या जेवढ्या काही एक्झाम राहते, तर एक्झामचे क्लास आणि 11वी-12वीचे क्लास असे क्लास पकडून 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपयाचं पॅकेज राहते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये सर्वसाधारण घरचे जे राहते, ज्याचे आई-बाबा एक सर्वसाधारण आहे. आजकालचं असं समजा का महाराष्ट्रातला 70-80% लोक सर्वसाधारण आहे. फक्त दिखावा करते, मोठी गाडी, मोठं घर, पण त्याचं जर बाकी जर बॅकग्राऊंड जर चेक जर केलं ना, तर सर्वसाधारण आहे. मी पण सर्वसाधारण आहे आणि आपले व्हिडिओ पाहणारे लोकं पण सगळे सर्वसाधारण लोक आहे. त्या सर्वसाधारण लोकांच्या हिशोबाने जर विचार जर केला ना आपण, तर तो 1,00,000 1,50,000 रुपये फी आहे ना, खूप मोठी होऊन जाते. कारण की त्याच्यानंतर कॉलेजची फी राहते, त्याच्यानंतर अदर ॲक्टिव्हिटी ज्या राहते समजा येणं-जाणं, बसणं, घुमणं-फिरणं, या सगळ्या गोष्टीचा बजेटचा विचार जर केला ना, तर त्या घरचा जो कोणता करता माणूस राहते ना, तो पूर्ण लंबा होऊन जाते. आणि या गोष्टीवरच विधेयक मांडलं. त्या विधेयकाला मी खूप जवळून त्यांना सपोर्ट करतो, की हा विधेयक पास झाला पाहिजे आणि त्याची एक नॉमिनल फी ठरली पाहिजे. एवढे मनामध्ये आले कोणत्या क्लासचे 5,00,000 तर कोणत्या क्लासचे 1,00,000 तर कोणत्या क्लासचे 50,000 हे खूप जास्त होऊन जाते. जसं 11वी-12वी कंप्लीट झालं त्याच्यानंतर कोणी इंजिनिअरिंग करते, कोणी MBBS करते किंवा अजून कोणी करते. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्हची एक्झाम होते. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पण विचार जर केला तर मोठ्या-मोठ्या क्लासची मोठी-मोठी फी राहते का जे सर्वसाधारण माणसं देऊ नाही शकत आणि आपल्या बजेटमध्ये बसत नाही. त्या गोष्टीमुळं खूप काही या गोष्टीमध्ये असं समजा का ज्याच्या हातामध्ये जसं लागलं तसं हात धुवून घेऊन झालं. तर आपल्याला मुंडे साहेबाला एक अजून निवेदन आहे, की मुंडे साहेब तुम्ही तिकडं पाहताय तर थोडं इकडे लक्ष देऊन द्या. विधेयक तर मांडलंय, विधेयक मंजूर झालं पाहिजे आणि विधेयक मंजूर मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्यावर एक कुठेतरी एक असं पकड लागली पाहिजे का एक त्याची नॉमिनल फी ठरली पाहिजे. त्या जे काही चालू आहे, जे काही कोणते क्लास चालू आहे, त्या क्लासच्या हिशोबानं त्याची एक नॉमिनल फी ठरली पाहिजे, का ज्यात शिकवणारा जो कोचिंग कोचिंग करणारे सर आहे, त्यांचंही पोट भरलं पाहिजे आणि पोरावरही जास्त बर्डन आलं नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीचं नक्की एकदा कमेंट करा आणि सांगा का हा विधेयक पास झाल्याच्या नंतर त्याची नॉमिनल फी ठरली पाहिजे की नाही ठरली पाहिजे? मला तर वाटते म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि तुम्ही विचार करा आणि जर वाटत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्राला पाठवा, ज्याला असं वाटते की खरंच कोचिंग क्लासची फी खूप जास्त आहे. धन्यवाद. भेटूया नंतर.